आधुनिक केसरीच्या सर्व रसिक वाचकांपर्यंत आज पुन्हा एक नवा चेहरा घेऊन आम्ही येत आहोत. मागे नवदुर्गोत्सवाच्या अनुषंगाने आपण मिरल भुतळा या तरुणीचा इंटरव्ह्यू घेतलेला होता. तिची माहिती, तिच्या कार्याची माहिती आधुनिक केसरीच्या वाचकांपर्यंत पोहोचवली होती. आज परत एकदा असा एक नवा चेहरा घेऊन येतो आहोत. ही मुलगी BIT सोबत एमटेक झालेली आहे. सोबतच दिल्लीला IT क्षेत्रात एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ती काम करत होती. ते काम, मोठं पॅकेज, हे सगळं सोडून आज ही मुलगी चंद्रपूरमधील अतिशय दुर्गम भागामध्ये, खेड्यागावामध्ये राहणाऱ्या आदिवासी पाड्यावरील मुलांसाठी काम करते आहे. इशिता काळे असं तिचं नाव आहे. इशिता, नमस्कार. आधुनिक केसरीच्या सर्व वाचकांसमोर मी तुला मुद्दाहून घेऊन येतो आहे. उद्देश एकच आहे की तुझ्यासारख्या ज्या तरुणी आज मल्टीनॅशनल कंपनीमध्ये धावत आहेत, त्या तरुणींना मानसिक समाधान काय आहे हे जाणावं आणि कामातलं वेगळेपण कसं निवडावं याचा एक ओळख आधुनिक केसरीच्या वाचकांना व्हावी, दर्शकांना व्हावी, म्हणून आज तुझा परिचय आधुनिक केसरीच्या सर्व वाचकांसमोर घेऊन येतो आहे. इशिता, तुझं शिक्षण आणि तू आज आदिवासी विद्यार्थ्यांसाठी करत असलेलं जे सगळं काम आहे याच्याबद्दल आम्हाला काय सांगशील? आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काम करण्याचं मुख्य कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट म्हणजे मी कुठलीही सोशल वर्कर नाही आहे किंवा माझ्याकडे कुठलीही संस्था नसताना सुद्धा मी देशाच्या साक्षरतेत वाढ व्हावी, देशाच्या लिटरसी जी आहे ती समाधानकारक जरी आज असेल तरी पण उद्या त्यात परत त्या साक्षरतेच्या दरात वाढ व्हावी याकरिता मी अभ्यास केला. आणि या अभ्यासामध्ये मला हे समजलं की हा जो गरीब किंवा आदिवासी वर्ग आहे यांची मुलं शाळेत जायला तयार होत नाही किंवा त्यांच्याकडे त्या पूरक सोयी नसल्यामुळे त्यांचे आई वडील शाळेत पाठवायला तयार होत नाही. त्याच्यावरती मला हे समजलं की आपण जर या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर आणि साक्षरतेला मूळ म्हणजे साधारण फॅमिलीतले लोक आहे ते मुलांना शाळेत पाठवतात, हाय क्लासचे पण जे पण मुलं आहे ते पण शाळेत जातात. मात्र हा जो गोरगरीब वर्ग आहे त्याच्यात काही मुलं जातात, काही जात नाही. उदरनिर्वाहाचा हा एक त्यांच्या पेरेंट्सचा मोठा प्रश्न असल्यामुळे काही वेळेला ते मुलांना घरी ठेवतात आपले लहान बहीण भाऊ सांभाळायला आणि ते मुलांना शाळेत पाठवत नाही. मी हे जेव्हा मूळ साक्षरता वाढीसाठी काय कामात येईल हे जे मूळ गोष्ट शोधून काढली त्याच्यात मला हे दिसलं की आपण कुठेतरी जे शाळेत जातच नाही किंवा मानसिक तयारीच नाही आहे शाळेत जाण्याची त्यांना तयार केलं तर कुठेतरी आपण देशाची साक्षरता वाढ जी आहे त्याच्यामध्ये आपण डेफिनेटली मदत करू शकू. मला सांगायला आवडेल की शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे, या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात त्यांच्या घरी जाऊन शिकवण्याचा प्रयत्न आज ती करते आणि त्याच्यासाठी जवळपास 200 युवकांची, तरुण शिक्षित मुलांची टीम तिने या ठिकाणी उभी केलेली आहे. मला सांगताना आनंद होतो की चंद्रपूर जिल्ह्यातल्या कुठल्या कुठल्या भागात तुम्ही सगळं काम करते? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मी सोंडो, देवाळा या गावांकडे जाते, त्याच्यानंतर जिवती, कोरपणा आणि परत गडचांदूरच्या आजूबाजूला काही छोटे छोटे गुडे आहेत त्या गावांमध्ये जाते आणि तिकडे मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करते. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्हा माझं जे पण हे कामाचं क्षेत्र आहे ते एनलाइटनिंग एज्युकेशन अक्रॉस द नेशन, म्हणजे मी ते एका माझ्या जिल्ह्यापुरतं किंवा माझ्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित असं नाही ठेवलेलं आहे. छत्तीसगड, गुजरात आणि मध्य प्रदेश इथे सुद्धा माझे हे कामं चालू होते मागच्या काही दिवसांमध्ये. पण तिकडे जिथे गरज होती तिथे मी ते कामं केले. त्याच्यानंतर असं झालं की तिथे काही लोक असे होते की ते करू शकत होते, त्याच्यामुळे ते क्षेत्र मी थोडं आता सध्या थांबवलेलं आहे. पण मात्र महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा इकडे माझं विशेष लक्ष आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये मी फक्त तिथे सर्वे केला आणि काही भाग बघितलेले आहे. तिथेही गरज आहे आणि मी भविष्यात तिथेही काम करण्याची तयारी ठेवलेली आहे. एकल शाळा असा एक विषय घेऊन तू चालते आहेस. ही एकल शाळा संकल्पना नेमकी काय आहे आणि याच्यावर तुझं काय काम चाललं आहे? एकल शाळा ही संकल्पना अशी आहे की आज रोजगाराच्या बाबतीत विचार केलं तर ग्रॅज्युएट होऊन अनेक मुलं घरामध्ये आहे आणि ते मुलं मुली त्यांच्यामध्ये पात्रता असताना सुद्धा वॅकन्सी निघाला नाही किंवा जागा नाही. हा प्रश्न पुढे आल्यामुळे कधी त्यांची नोकरीचा प्रगती जी आहे ती कुठेतरी थांबली आहे असं त्यांना जेव्हा म्हणायचं आहे त्यावेळेला मी हा कन्सेप्ट इथे हा विचार केलेला आहे की हे जे ग्रॅज्युएट मुलं मुली आहे हे जे न शिकणारे मुलं आहेत त्यांना आपल्या लहान बहीण भावांप्रमाणे सांभाळून शिकवतील
आणि त्यांना याच्यातून मला जे काही देता येईल, मला जे काही त्यांना आज दिवसभर मुलांबरोबर होते किंवा शिकवत आहे त्यांना त्याच्यातून काहीतरी देता येईल, हा एक प्रयत्न म्हणजे कुठेतरी एक छोट्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की समाजाला गरज आहे प्रत्येक ठिकाणी शाळा शिक्षक हे एकदम कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पाहून प्रयत्न करूनही कधी कधी काही गोष्टी अशा असतात की त्या होऊ शकत नाही, त्याच्यासाठी म्हणून हे आम्ही लोक कामं करतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रामुख्याने की एकच शाळा म्हणजे आम्ही रोज प्रेझेंट राहून प्रत्येक गावामध्ये शिकवणं शक्य नाही आहे आणि बाहेरून जाऊन त्याच्यापेक्षा हा आमच्याकडे एक चांगला मार्ग आहे की त्या गावातली एखादी व्यवस्थित शिकलेली व्यक्ती आहे ज्यांना 7वी पर्यंतच्या मुलांना शिकवता येईल सहज, किंवा एखादी इलिटरेट स्त्री आहे त्या गावामध्ये, तिला शिकण्याची इच्छा आहे, सही करण्याची इच्छा आहे, या सगळ्या याच्यामध्ये आम्ही हा प्रयत्न ठेवलाय की तुम्हीच तुमच्या गावातला एक व्यक्तीने मॉनिटरिंग करा या गोष्टीची आणि आम्ही तुम्हाला काहीतरी जे देता येईल ते देऊ. कित्येक लोक याच्यामध्ये आम्हाला सहयोग करणारे भेटतात की म्हणतात की नको आम्हाला काही नको, फक्त तुम्ही ब्लॅकबोर्ड आणि ज्या काही गोष्टी लागतात त्या आम्हाला उपलब्ध करून द्या, आम्ही हे शाळा घेऊ बा. अशा प्रकारे हा एकच शाळेचा कन्सेप्ट आहे. म्हणजे मुलं शाळेत जावत अथवा नाही जात असेल तरी पण त्यांना लिहिता वाचता तरी किमान आलं पाहिजे, हा प्रयत्न आमचा या एकच शाळेतला आहे. इशिता, समर कॅम्प ही संकल्पना सध्या मोठ्या प्रमाणात रुजते आहे आणि तू मात्र समर कॅम्प ऑन व्हील ही कन्सेप्ट घेऊन ग्रामीण भागात जाते आहे. हा ही कन्सेप्ट काय आहे आणि याचा तुला रिस्पॉन्स त्या ठिकाणी कसा मिळतोय? बघा, कित्येक आदिवासी मुलांना समर कॅम्प हा कन्सेप्ट माहीत नाही आहे किंवा शब्दच माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळे माझं असं आहे की जे सिटीतले शहरी भागातले मुलं आहे ते समर कॅम्पला पैसे देऊन जातात. मी स्वतःही गेलेली आहे. त्याच्यामुळे मला कुठेतरी असं वाटलं की प्रत्येक मुलांना उन्हाळी सुट्ट्यांमध्ये एन्जॉय करायची अधिकार आहे, पण तो कुठल्या पद्धतीने की अभ्यासाच्या दृष्टीने म्हणा किंवा खेळांच्या पर्स्पेक्टिव्हनी. मी त्याच्यामुळे हे डिसिजन घेतलेलं आहे की समर कॅम्प ऑन व्हील ही कन्सेप्ट माझं असं आहे की याच्यातनं मला एक सर्वे करता येईल की मुलं शाळेत जातात किंवा नाही जातात किंवा किती मुलं रेकॉर्डवरती आहे पण प्रत्यक्षात शाळेत जात नाही. आणि समर कॅम्प ऑन व्हील हे माझं फक्त दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी हा कन्सेप्ट होता. आणि समर कॅम्प ऑन व्हील हा टायटल मी याच्यासाठी दिला कारण मी कुठल्याही गावामध्ये जाऊन थांबून किंवा 8 दिवस राहून असा समर कॅम्प घेतला नाही. माझा समर कॅम्प हा मी त्या मुलांसाठी टोटली माझ्याकडे पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट मी ते केलेला आहे. त्याच्यामुळे खेळ साहित्य, खाण्याचं साहित्य किंवा बाकी काही लागत आहे आमच्या कॅम्पला ते सगळं घेऊन गाडींमध्ये परस्पर तिथपर्यंत जाणे आणि त्या गावामध्ये दिवसभर तो समर कॅम्प केल्यानंतर परस्पर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला जाणे, हा कन्सेप्ट असल्यामुळे तो समर कॅम्प ऑन व्हील हे टायटल मी त्याला दिलेलं आहे. हे सगळं तू करत असताना शासनाच्या सोबत तुझं कसं कोऑर्डिनेट होतं? म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थी शोधल्यानंतर तू त्या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करते? आश्रम माझ्याकडे मुळात संस्थाही नव्हती किंवा शाळाही नाही. त्याच्यामुळे मी जो नॉर्मली एक सर्वे करतो आपण त्याच्यातनं मला जेव्हा समजलं की मुलं शाळेत जात नाही आहे त्यावेळेला त्यांना मार्गदर्शन करून आता यांना शाळेत पाठवायचं तर कुठल्या पॅरेंट्सची पण काही तक्रार असायची की लांब आहे शाळा त्याच्यामुळे आम्ही पाठवत नाही, आमची मुलगी छोटी आहे. तर तशा वेळेला मग मी त्यांना एखादी माझ्या ओळखीतल्या किंवा नावाने चांगल्या असणाऱ्या आश्रम शाळेतल्या शिक्षकांची मदत याच्यासाठी घेतली आहे. माझ्या कॅम्पला त्या शिक्षकांना परस्पर सोबत नेलेलं आहे. माझ्या कॅम्प नंतर त्या पॅरेंट्सला आम्ही कन्व्हिन्स केलं आहे आणि त्यांचे ॲडमिशन्स घेतले आहे आणि त्या शाळांना आम्ही त्यांना टाकलेलं आहे आणि ते मुलं आज तिथे शिक्षण घेत आहेत आणि सुट्टीमध्ये परत गेल्यानंतर कदाचित ते नाही जरी आले त्याही वेळेला मग मी जाऊन त्या मुलांना समजवते आणि परत शाळेची वाट त्यांना दाखवते. दिल्ली सारख्या ठिकाणी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तू काम करत होती, तिथलं सगळं अगदी कॉर्पोरेट सेक्टरचं सगळं सोडून तू आज दुर्गम भागामध्ये तुझ्या पैशाने किंवा लोकांच्या सहयोगातून काही ना काही करत असाल. या अनुषंगाने तू जे आज काम करते आहेस काय समाधान मिळते, काय वेगळे पण जाणवते? बघा, हे एका शब्दात म्हणजे माझं देशप्रेम सगळ्यात पहिलं. दुसरी गोष्ट म्हणजे माझी सामाजिक जिम्मेदारी ती याच्यासाठी कारण मी कुठल्या कंट्रीमध्ये जाते त्यावेळेला मी जेव्हा माझ्या देशाला तिथे रिप्रेझेंट करत आहे की मी इशिता भारतातून आलेली आहे, त्यावेळेला मला असं वाटते की भारताला सगळ्यात आधी आर्थिक स्थितीने जितकं प्रबळ आहे हे ओळखलं पाहिजे, तितकं शिक्षणाने माझा देश सगळ्यात चांगला आहे हे ओळख माझ्या देशाची
व्हावी प्रत्येक ठिकाणी, त्याच्यामुळे क्या मी हे प्रयत्न करते. वा. दिल्ली सारख्या ठिकाणी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारी एक तरुणी, ते पण एमटेक पर्यंतचं शिक्षण घेतलेली, जेव्हा आपल्या गावातल्या आदिवासी पाड्यावर असणाऱ्या मुलांना, खास शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी स्वतःच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचा प्रयत्न करते. या सगळ्या पार्श्वभूमीवर इशिता ही आजच्या तरुणींसाठी एक वेगळा आदर्श, एक वेगळा रोड, एक वेगळा मार्ग ती दाखवते आहे. मला असं वाटतं की नवदुर्गांचा आपण उत्सव साजरा करत आहोत. या नवदुर्गा उत्सवामध्ये इशिता सारखी एक दुर्गा जेव्हा देशाच्या समोरील तरुणाईच्या समोर एक नवा आदर्श ठरते, तो खऱ्या अर्थाने एक दुर्गोत्सव होईल. आणि म्हणून असा दुर्गोत्सव सर्वत्र साजरा व्हावा, तरुणींनी हा आदर्श घ्यावा, तरुणांनी हा आदर्श घ्यावा, बस एवढीच अपेक्षा ठेवून आधुनिक केसरीसाठी शाह भेडावी, चंद्रपूर.